असतील त्यांना सुद्धा घेऊन या, कारण की फॉर्मॅलिटीज आहेत पूर्ण करा. आता वही आपण मैदानाच्या दिशेनं, कारण की जय बजरंग पालनपाडा टीम खेळण्यासाठी सज्ज झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा टीमचा जर उल्लेख करायचा झाला तर नक्कीच ज्याप्रमाणे माझ्यासाठी सुद्धा एक जी ऑपॉर्च्युनिटी मात्र आपण पाहिली आज ग्रेट टेनिस टुर्नामेंट ऑर्गनाइजमेंट केली होती, आणि तेच मात्र पहिली स्पर्धा मात्र जिथून माझी ऑफिशियल जी प्राप्त झाली होती म्हणून 4 दिवसाची, ती म्हणजेच जय बजरंग पालनपाड्याची. आणि तिथून माझं मग आपण पाहिलं तर कॉमेंट्रीमध्ये पदार्पण झालं, म्हणजे ज्याप्रमाणे स्टार्ट बापाने दिला आणि त्यानंतर आपण पाहिलं की पालनपाड्याच्या मोठ्या टुर्नामेंटमधून नक्कीच एक प्लॅटफॉर्म मला सुद्धा या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये मिळाला होता. आणि तेच पुन्हा एकदा आपण पाहतो की पालनपाडा टीम सज्ज झाली खेळण्यासाठी. पहिला चेंडू आपण पाहिला तर ज्याप्रमाणे जगदीशच्या बॅटमधून आपण पाहिला तर सुरुवात केली जाते, अपस्टंपच्या बाहेर पंच केला जात आहे आणि हा पंच मात्र पॉवरफुल पाहायला मिळतो. आणि चेंडू पाहता पाहता बाउंड्री लाईनच्या पार 4 धावांनी केलाय आगाज या पारीचा. मॅन ऑफ द मॅचचं मेडल आपण पाहिलं प्रियांशू यांच्या शुभ हस्ते दिला जात आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं की मग केळी असतील आणि कोल्ड्रिंक्सची बॉटल असेल आणि बक्षीसही आहेत या सह्याद्री ट्रॉफीमध्ये. जगदीश एक टॅलेंटेड क्रिकेटपट्टू आपण पाहिलं, त्यांना साथ मात्र आपण पाहिलं. मंगेश जे नॉन स्ट्रायकेनकडे पाहायला मिळतात, मंगेश जाबर एक कमालीचे खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्यांची ओळख. समोर गोलंदाज आपण पाहिला तर भावेश यांचा उल्लेख करायचा झाला तर सातत्याने खूप चांगले क्रिकेट खेळतात. मागच्या हंगामामध्ये जर विश्लेषण करायचं झालं तर चांगलं परफॉर्मन्स कोकण 11 वालीवच्या स्पर्धेमध्ये आठवते मला, प्रभावी गोलंदाजी भावेशची राहिली होती आणि त्या स्पर्धेमध्ये या संघाने मात्र एक टायटल आपल्या नावावर केलं होतं. या टीममध्ये सुद्धा आपण पाहिलं ना तर मग आपल्याला पाहायला मिळतील रवी सोहळे. ऑप्शनच्या बाहेर पंच केलाय, पॉवरफुल पंच, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू जातोय. पंचांचा इशारा आहे तो चौकार, 4 धावा. धन्यवाद डीजे. ज्याप्रमाणे म्हटलं जात आहे की चला आज जितोड मेहनत करूया आणि सह्याद्री चषकामध्ये नक्कीच आपली ओळख निर्माण करूया. आज सह्याद्री चषक आपण पाहिला तर दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिला आहे सह्याद्री स्पोर्ट्स बापाण्याचं हे दमदार आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी कामन टीमचे कर्णधार सुद्धा असतील, त्यांना सुद्धा रिक्वेस्ट असेल की आपल्या फॉर्मॅलिटीज आपण पूर्ण करा. विश्लेषण करायचं झालं या ओव्हरचं आपण पहिल्या काही चेंडूंचं विश्लेषण करूया. पहिला चेंडू चौकार, त्यानंतर डॉट, तिसरा चेंडू चौकार. भावेशच्या विरोधात आपण पाहिलं जगदीश खरपुडे या बॅटरने थोडंसं अग्रेशन दाखवले, कारण की पहिल्या 3 चेंडूमध्ये जोडल्यात 8 डावात टीमच्या टोटलमध्ये आणि चांगली सुरुवात ही पहिल्या 3 बॉलमध्ये मिळवले. पुन्हा एकदा आपण पाहिलं ऑप्शनच्या बाहेर आहे, बॅकफुटला एक स्ट्रॉंग खेळाडू आहे जगदीश. ऑप्शनच्या बाहेर चेंडू मिळत सोडणार नाहीये, प्रत्यय पाहतोय आपण तर आणखी एक चौकार. या ओव्हरमध्ये तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतो या 4थ्या चेंडूमध्ये आतापर्यंत, आणि चांगली सुरुवात जय बजरंग पालनपाडा टीमची पाहायला मिळते. थँक्यू डीजे. आता मात्र आपण पाहिले की ऑन द हॅट्रिक बॅटर येतोय जगदीश खरपुडे. जर चौकाराची हॅट्रिक कंप्लीट झाली पार्थ हेमंत लाखात यांच्या माध्यमातून, म्हणजे हेमंतजी लाखात यांच्या माध्यमातून मिळतील रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज. फलंदाजाकडे संधी आहे, संधीचं सोनं केलं जाईल की माती, कारण की इथे सोनं केलं तर नक्कीच मी तर म्हणेन की फायदा मिळेल आपल्यासाठी, नक्कीच फायदा तर होणार आहे, टीमचाही फायदा होईल. हा बॉल पाहावा लागणार आहे, अगदी ऑफस्टंपच्या बाहेर निघून जातोय आणि एक्स्ट्रा रन्स म्हणजे आपण पाहिलं बॅटर ऑन दी हॅट्रिक्स असेल. चौकाराच्या हॅट्रिक्सवर फलक आपण पाहिलं तर 13 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतो आत्तापर्यंत.
आणि चांगली वाटचाल. भावेश एक चांगला रेग्युलर गोलंदाज आहे, जो आपण पाहिलं तर एक फॉर्मॅट आपण पाहिलं तर क्रिकेट खेळतो गेला जवळजवळ तर मालजीपाडा विभागामध्ये गेलं तर त्याच्याकडे अतिशय चांगली कला आहे आणि त्या कलेचं दर्शन त्याने प्रत्यक्षात अनेक वेळा दिलं आहे सुद्धा. परंतु या मॅचमध्ये आपण पाहिलं तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळत असताना मग त्याच्यावर थोडंसं आक्रमण आपल्याला होताना पाहायला मिळालं आणि ते जगदीशने केलं. हॅट्रिक बॉल यावेळेला पाहिला आपण तर गॅपमध्ये चेंडू आणि चेंडू पाहता पाहता निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4 आणि अशा तऱ्हेने मात्र चौकारीची हॅट्रिक्स कंप्लीट करणार आणखीन एक महत्त्वपूर्ण खेळाडू ठरतोय या स्पर्धेमध्ये. नाव आहे जगदीश खरपुडे, मॅन फ्रॉम जय बजरंग पालनपाडा आणि नक्कीच 500 रुपयाचा मानकरी मात्र इथे ठरतोय. काय कला आहे आणि कलेचं प्रदर्शन मात्र त्याने घडवलंय. अगदी आपण पाहिलं ना ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला ओळखतोय. या मैदानावर सराव आहे, होम ग्राउंड आहे आणि या होम ग्राउंडवर खेळण्याचा इतका अनुभव आहे आणि तो अनुभव पणाला धावत असताना अतिशय चांगली बॅटिंग त्याने केली आहे. आता ऑन साइडला हवेत आहे, आगाज मोठा पाहावं लागेल. ओ क्या बात आहे, आतापर्यंत चौकार पाहत होतो आणि या वेळेला ठोकलेला हा मोठा फटका आहे हा षटकार आणि या षटकाराने तब्बल धाव फलक पोहोचले गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 23 या धावसंख्येवर अफलातून बिग स्टार्ट, मोठा विस्फोट मात्र जगदीश खरपुडे या बॅटरने आपल्या टीमसाठी करून दिलाय. पहिलं षटक फिनिश झालंय आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं ते धडक आणि ताबडतोब अशी खेळी केली आहे जगदीशनं आणि त्याच खेळीच्या जोरावर आपण पाहिलं तर बिनबाद 23 आतापर्यंत आपण पाहिलं विश्लेषण केलं तर जगदीशपेक्षा व्हेरी डेंजरस बॅट्समन आपण बघितला ना तर मंगेश आहे. परंतु सध्या तरी बॅटिंगमध्ये नक्कीच प्रेक्षकांचं मन जिंकलंय जगदीशने. मंगेश जाबर आपण पाहिला आणखीन एक ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता बॉलिंग ट्रॅक दुसऱ्या ओव्हरचा स्पेल इथे आपण पाहिलं तर निर्णायक राहणार आहे आणि तो स्पेल आपण पाहिलं तर रवी सोहोळे या गोलंदाजाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यापूर्वीच्या मॅचमध्ये आपण पाहिला होता वैभव सोहोळे राजावली टीमकडे, परंतु इथे रवी सोहोळे जो आपण बोबत बॉईज बोबतपाडा टीमकडे आपल्याला पाहायला मिळतोय. हा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. रवीचा जर उल्लेख करायचा झाला ना तर एक ऑलराऊंडर म्हणजे टॉपचा ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. मॅच आपल्याला पाहायला मिळते दोन संघांच्या दरम्यान म्हणजे जवळजवळ फर्स्ट राऊंडमध्ये दोन जे संघ आपण पाहतोय. शेवटचा मॅच आहे जय बजरंग पालनपाडा विरुद्ध आपण पाहतोय बोबत बॉईज बोबतपाडा. त्याप्रमाणे इथे बॅटिंग करत असताना जय बजरंग पालनपाडा टीम नक्कीच चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करते कारण की टॉस जिंकून आपण पाहिलं ना तर फिल्डिंग डिसाईड केली होती बोबत बॉईजनं आणि मात्र ती थोडीशी मात्र तो डिसिजन चुकीचा ठरवला या बॅटर्सने. पहिला चेंडू फेस करत असताना सेन्सिबली क्रिकेट खेळत जाते. चेंडूला ड्राईव्ह केला जातोय मंगेशच्या माध्यमातून आणि बुद्धिमत्तेचा वापर केला कारण की एक स्ट्रॅटर्जी आहे, गेम प्लॅनिंग आहे आणि एक सटीक गेम प्लॅनिंग काय आहे तर एक खेळाडू मात्र आपण पाहिलं की आपल्या टीमचं म्हणजे टोटल मात्र इथून म्हणजेच आपला धावफलक चालवेल आणि दुसरा खेळाडू असेल तो म्हणजेच आपल्या टीमसाठी जे टोटल मोठं करण्यासाठी मात्र मोठे फटके शॉट एक्झिक्यूट करेल. पाहूया बॅकवुडला पाहिलं आपण तर पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेर स्लाइस करायचा होता. चेंडूची लाईन आणि लेंथ मात्र ते पिक केली होती परंतु कनेक्ट मात्र करण्यामध्ये तितकी सफलता मिळाली नाही. तेच प्रत्यय पाहिलं आपण तर डॉट रवी कमबॅक करतोय बॉलिंगमध्ये दुसऱ्या स्पेलमध्ये. हा चेंडू आपण पाहिला तर आता मात्र झोनच्या बाहेर ऑफस्टमच्या बाहेर ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला आहे. आता ओळखलं गेलंय की इथे जर जगदीशच्या विरोधात आपल्याला बॉलिंग करायची आहे, सफलता मिळवायची आहे तर मग जगदीश जास्त फुटवर्कचा वापर करत नाही आहे हे पाहिलं गेलं होतं रवीने आणि तेच पाहिलं हेरलं. नंतर आपण पाहिलं की ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू फेकला, रिलीज केला, पिचिंग केला आणि मग तिथे आपण पाहिलं तर जवळजवळ
बेनिफिट मिळालं त्याला, कारण की जवळजवळ डॉट चेंडू रवीचे आत्तापर्यंत षटक आपण पाहिलं तर तिफायती राहिलंय, कारण की त्याने ज्या प्रकारे आपण बघितलं की कंजूस मारवाडीपेक्षा नक्कीच मित्र म्हणे कमी खर्च केलेत, कारण की 3 मध्ये 3 मारवाडी देतात पण त्यापेक्षा अपेक्षा कमी हा मारवाडी आहे, कारण की 3 मध्ये एकच दिलेत, परंतु आणखी 3 चेंडू आहेत. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आहे, वाईट बॉल. एक सटीक गेम प्लॅनिंग स्ट्रॅटर्जी आपल्याला पाहायला मिळते रवी सोहळेची. जगदीश मात्र सुरुवातीला चांगल्या टच मध्ये थोडा स्ट्रगल करतो इथे. फुल टॉस कन्वर्ट झाला आहे, फिल्डर आहे तिथे, परंतु आउटफील्ड मध्ये तितकी चांगली फिल्डिंग झाली नाही. धाव मात्र एकच मिळेल. टीमच्या टोटल मध्ये भर पडली आहे. 26 धावा या स्कोर बोर्डवर पाहतोय विदाउट लॉस ऑन. पाहिलं पण तर सुरू आहे दुसरं षटक या मॅच मध्ये. पहिलं षटक महागडं पाहायला मिळालं होतं भावेशचं. हा फटका बॅटच्या रडार मध्ये गॅप मध्ये इनटू द स्टँड, आणि या वेळेला पाहतो देगना दर्जेदार हा शॉट, चेंडू देऊन जाईल 6 धावा. षटकार थँक्यू. मंगेश काय कमालीचा खेळाडू आहे. मी उल्लेख आधीच केला होता की जगदीशपेक्षा डेंजरस मंगेश जाबर नावाचा खेळाडू व्हेरी डेंजरस आहे. आणि आपण पाहिले की गेम प्लॅनिंग जी आपण पाहिली होती ना जगदीशच्या विरोधात, ती गेम प्लॅनिंग मात्र या वेळेला मंगेशच्या विरोधात चालणार नाही आहे, कारण की या खेळाडूची ताकद आहे. ऑफस्टंपच्या जवळ मात्र आपण पाहिलं पुन्हा एकदा ब्लॉक करण्याचा प्रयत्न. थोडीशी आता मात्र आपण पाहिले की लाईनमध्ये बदल करण्यासाठी भागी पाडलं. इथे जवळ बघितलं तर रवीला त्याचं दडपण जाणवलं. 33 धावा या धाव फळकावर पाहायला मिळतात. अक्रॉस द लाईन ऑन साइड, खाली क्षेत्र आहे, डीप बॅकवर्ड दिस चेंडू पाहिला पण तर इनटू द गॅप, चेंडू बाउंड्री लाईनच्या पार फरार आणि मिळतील धावा 4. शानदार फटका मंगेशच्या बॅट मधून चौकार. थँक्यू. काय कमालीची बॅटिंग होती या दोन्ही बॅटरच्या मध्ये. पार्टनरशिप अतिशय सुंदर आणि देखणी झाली आहे. जवळजवळ या पार्टनरशिपने एक असं रौद्ररूप धारण केलं आहे, कारण की जवळ 12 चेंडूचा खेळ आणि या 12 चेंडूमध्ये फलकावर लागलेल्या धावा किती पाहायला मिळतात तर 37 धावा, 37 रन. अब तक का अगर लेखा जोखा देखेंगे ना तो 2 ओवर में क्या बेहतरीन साझेदारी यहाँ पे पनपती हुई है. अगर इस मुकाबले में अगर पलटवार करना है तो इस साझेदारी को तोड़ने का प्रयास जरूर करना होगा. अगर इस साझेदारी को आप तोड़ने में नाकामयाब रहे तो फिर आपके लिए ये 2 बल्लेबाज फिर खतरा लेकर जरूर आएंगे, क्योंकि बल्ला भी चला रहे और बल्ला चला नहीं रहे है तो बहुत जोर से चला रहे और अपनी टीम की ज़रूरत है ना वो रन पूरे कर रहे हैं. अब गेंदबाजी मार्ग पर आएंगे रोशन सोहळे बॉलिंग ट्रॅकवर. हे सुद्धा एक चांगले प्रभावित गोलंदाज आहेत रोशन. आणि प्रभावी काय आहे गोलंदाजी, कारण की त्यांच्या गोलंदाजीमध्ये मिश्रण आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ते मिश्रण आपण पाहिलं ना तर पहिल्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळालं आहे. थोडासा चेंडू आपण पाहिला तर धीमा गतीने हाताळण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच आपण पाहिलं तर सरप्राईज केलं फलंदाज बॅटर आपण पाहिलं तर जगदीशला, जो एक वैयक्तिक आपण पाहिलं तर चांगल्या धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतोय. 23 वर खेळतोय ना, 24 जगदीश. हा चेंडू पाहावा लागणार आहे.
वाईट बॉल. तर 23 या धावसंख्येवर वैयक्तिक खेळताना पाहायला मिळाले आपल्याला आत्तापर्यंत जगदीश. त्याला 7 मात्र मंगेशनं चांगली दिले. टीमची टोटल आपण पाहिलं 1 बाउन्स ची इथे चेतावणी दिली जाते गोलंदाजाला. 1 फॉर द बाउन्सर ऑफ द ओव्हर आणि त्यापरीने म्हटलं गेलं. आता यानंतर जर असा बाउन्सर आला तर मग गोलंदाजाला दंडित केलं जाईल, पाहावं लागेल. यावेळेला पुढे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. डान्सिंग डाऊन अटॅक करण्याचा प्रयत्न, आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु हे फलंदाजाला काय करतोय मुवमेंट ओळखलं. चेंडूचा टप्पा थोडा आपण पाहिलं मागे खेचला. लाईन आणि लेंथ मध्ये बदलाव, फायदा मिळाला कारण की कच्चे खिलाडी नाहीये. भरपूर आपण बघितलं की एक गाव एक संघाच्या फॉर्मॅटमध्ये रोशनचाही नंबर लागतो. जेव्हा आपण पाहिलं तर हा संघ खेळतोय आणि का खेळतोय त्याच्याकडे असलेला अनुभव, त्याच्याकडे असलेलं गोलंदाजीमध्ये टॅलेंट. यावेळेला अतिरिक्त करण्याचा प्रयत्न केला, धीमा टाकण्याचा प्रयत्न, फुलटॉस मध्ये कन्वर्ट झाला आणि फुलटॉस मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर मात्र कुठे सोडणार आहे आणि हा चेंडू मात्र थेट मात्र आपण पाहिला तर मंचावर पाठवून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. थैंक यू डीजे. कुछ अलग करने का, एक्स्ट्रा करने का ये नतीजा है, क्योंकि ये गेंद को अगर देखेंगे ना तो स्लो करना चाहते थे, धीमा डालना चाहते थे, लेकिन वो फुलटॉस में कन्वर्ट हुए और फुलटॉस में अगर कन्वर्ट हुए तो बल्लेबाज पूरी तरह से सेट है और वो यहाँ पे रुकेंगे नहीं. इस बार फिर हवा में खेला हुआ शॉट, इस बार कैच की संभावना और लपक लिया है शॉट मिड विकेट में. अगर देखेंगे विकी खेल खड़े थे वहां पे और उनके पास ये कैच आया, मौका आया और मौके को भुना दिया और पहला बड़ा झटका यहाँ पे लगता हुआ जय बजरंग पालने पड़े टीम को. मोठी विकेट मात्र इथे गमावली जाते, मोठं नुकसान मात्र केलं जात आहे कारण की इन फॉर्म बॅटर आपण पाहिलं तर तिथे बाद केला गेला आणि जगदीशच्या खेळीला मात्र इथे विराम लावला गेला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळतोय देवा. धन्यवाद. ये बॅटर इन लेफ्टी बॅट्समॅन देवा खूप अनुभवी आहे आणि ज्याप्रमाणे त्यांच्याकडे क्रिकेटचा जर उल्लेख करायचा झाला तर भरपूर क्रिकेट त्यांनी खेळलंय या मैदानावर. जवळजवळ मित्र म्हणून की लहानपणापासूनचं क्रिकेट ते आत्तापर्यंतचं क्रिकेट आणि ते क्रिकेट मात्र आपण पाहिलं तर त्यांचं पाहिलं सुद्धा आहे. कारण मागचं काही जे वर्ष आपण बघितलं तर इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे त्याने. मग ओमसाई पालनपाडा टीमच्या माध्यमातून खेळत असताना, जय बजरंग पालनपाडा टीमच्या माध्यमातून खेळत असताना नक्कीच चांगलं क्रिकेट या खेळाडूने खेळताना मात्र नक्कीच पाहायला मिळालं आहे. आज मात्र आपण पाहिलं तर मग त्यांच्याकडे ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे आणि ती ऑपॉर्च्युनिटी मात्र कंप्लीट करण्याची संधी आहे. एक्सपिरियन्स अगेन्स्ट यंगस्टर्स. शॉर्ट पिच, ये देखो कितना लंबा मारा है, ये तो सुपर से भी ऊपर मारा है. ये बड़ा वाला इस टूर्नामेंट का छक्का मारा है और मैंने पहले ही कहा था कि इस मैदान के ऊपर इनकी पूरी जिंदगी अब तक अपने क्रिकेट दिखा होगा और उसी का ये नतीजा है, ये सिक्सर ठोका है. नक्कीच नक्कीच आलेला आहे तिथे चेंडू. तर देवा आणि या खेळाडूचा जर उल्लेख करत होतो की लहानपणापासूनचं जे क्रिकेट त्यांनी या मैदानावर खेळलंय आणि या मैदानावर मग मात्र आपण पाहिलं जेव्हा घरच्या संघासाठी उतरेल तर मग कुठे मागे पडणार आहे. हा वेळेला एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न, धीमा टाकण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण पाहिलं तर नोच्या स्वरूपात मात्र आपण पाहिलं हाताळला गेला आहे आणि इथे आपण पाहिलं तर मग थोडंसं दडपण गोलंदाज रोशनवर आलंय. टीमची टोटल आपण पाहिली आहे 51, 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि हाफ सेंचुरीच्या पुढे निघून गेलेला आहे जय बजरंग पालनपाडा टीम. फ्रीटचा बॉल मात्र आपण फेस करत असताना पाहतोय देवा या खेळाडूला.
फ्रीडचा चेंडू मात्र थोडस मी तर म्हणेन की नक्कीच क्षेत्र हे चुकीचं होतं, कारण की जर जे क्षेत्र आपण पाहिलं की लाईन होती त्या लाईनीच्या आधी गेला असता तर नक्कीच डेफिनेटली फायदा मोठा झाला असता, परंतु इथे 2 धावा मिळाल्यात. डिझॉन आहे तर तो प्रयत्न अतिशय चांगला पाहायला मिळाला. महागडं षटक हे आत्तापर्यंत 53 धावा रोशन या गोलंदाजाचा की या गोलंदाजाने खर्च केल्या या ओव्हरमध्ये आपण पाहिले ना तर तब्बल 16 धावा. दोन षटकार पडले गेले. तर शेवटचा स्पॅल असेल. रोशन आहे दुसरे रोशन. हे रोशन आता काय करतायत, परंतु ज्या रोशनने कामगिरी केली तशी कामगिरी करायची नसेल तर मग चांगली गोलंदाजी करावी लागेल. रोशन नानकर पहिला बॉल वाईट. जयबजरंग पालनापाडा टीम पाहिली आपण ना तर धावफळक म्हणजे जी कशी आपण पाहिली आहे ना की पटरीवर ट्रेन कशी वेगाने पळते तशी गाडी वेगाने सुसाट पळत असताना आणि आता ड्रायव्हर सीटवर बघितलं तर मंगेश दाबर बसलाय. मग कुठे गाडी थांबणार आहे आणि गाडी मात्र आपण पाहिली आहे तर इथे ही वेगाने षटकाराच्या साहाय्याने पुन्हा एकदा मात्र वेग पकडते. धाव फळक 60 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात या षटकारानं. थँक्यू. फिर से इस बार इस खिलाड़ी का खेलने का अंदाज है खास. मंगेश उनका है नाम. देखो 2 गेंदों पे 2 बड़ी हिटें लगाई है. सिक्सर के बाद सिक्सर. अब क्या तीसरी गेंद पे सिक्सर आएगी. थँक्यू थँक्यू डीजे. 2 बॉलवर 2 लागोपाठचे षटकार आलेत. तिसरा षटकार जर इथे येतोय तर मग आपण पाहतोय की मागा पार्थ हेमंत लाखात यांच्या माध्यमातून मिळतील रोख रक्कम 500 रुपये. जगदीशने चौकाराची हॅट्रिक्स कंप्लीट केली आहे त्यांच्यासाठी तर ऑलरेडी लागू झाली आहेत, परंतु आता हेमंत ज्याप्रमाणे लाखात दादांच्या माध्यमातून आपण पाहिलं ही पारितोषिक असेल ते मग जे आपण पाहिलं तर मग मंगेशसाठी सुद्धा लागू होऊ शकते जर षटकार आला तर. यस डेफिनेटली आपण पाहिला तर इथे आणखीन एक जर षटकार ठोकला तर मग भूषणजी जाबर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल आणि मग पार्थ हेमंत लाखात डेफिनेटली जुने बॉल संपलेले आहेत आता, तर जे बॉल नवीन बॉल भेटेल त्याच बॉलवर मात्र खेळ ऑन करायचा आहे लक्षात घ्या. जस फलंदाजाचा आपण उल्लेख करत होतो की ऑन हॅट्रिक आहे. षटकार ठोकला तर पार्थ हेमंत लाखात त्यांच्या माध्यमातून 500 आणि भूषण जाबर यांच्या माध्यमातून 500 म्हणजे 1000 रुपयाचा हा एक चेंडू ठरू शकतो, हा एक षटकार ठरू शकते जर येतोय तर. इथे लगावलाय उंच आहे लांबी आहे नाही, उंची जास्त होती लांबी कमी होती, परंतु ते आपण पाहिलं तर फिल्डर होते रोशन आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं कॅच पाहायला मिळालं. प्रयत्न तर मंगेशने मित्रमाने 100% केले, परंतु ज्याप्रमाणे साथ नशिबाची मिळायला हवी आहे ना ती मिळाली नाही आहे नक्कीच मित्रमाने हा षटकार खेळण्यासाठी. कारण की यानंतर आपण जर विचार करायचा झाला तर बॅटिंग भरपूर चांगली केली आहे, परंतु इथे आपण पाहिलं तर मग विकेट मोठी डाऊन होती आहे आणि मंगेश
सारखा खेळाडू आपण पाहिलं तर इथे बाद केला जातोय. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय मिस्टर चंदर सावर. न्यू बॅटर चंदर. हो हो, या वेळेला मात्र आपण पाहिलं तर ब्लॉक हॉलमध्ये पूर्णपणे ब्लॉक केलंय. फलंदाजाकडे कोणतीच संधी नाहीये. चेंडू टाकून झाले त्या ओव्हरमध्ये. मला वाटतं देवासारखा खेळाडू होता, नक्कीच त्याला सुद्धा स्ट्राईक मात्र या ओव्हरमध्ये अजून 2 बॉल आहेत, म्हणजेच कदाचित त्याला स्ट्राईक मिळाली तरी सुद्धा फायदा होऊ शकते, कारण की त्याच्या बॅटमधून सुद्धा आपण पत्रातोड षटकार पाहिला. जवळजवळ पत्र्याच्या वर आणि सिक्सर ठोकला होता. इथे आपण पाहिलं तर मग फ्लॅश करण्याचा प्रयत्न, धाव एक मिळाली आहे आणि देवा मात्र ते धाव घेणार नाहीये, त्यांना माहिती आहे, कारण की शेवटच्या बॉलला फेस मी करेन आणि नुसता फेस नाही करणार तर नक्कीच एक चांगल्या फिनिशही करेन असा विचार असेल देवा या खेळाडूचा. परंतु टोटलचं कडे आपण लक्ष टाकलं 67, भरपूर मोठं टोटल आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर जवळजवळ 81 टोटल सकाळच्या 17मध्ये राहिलं. हा बॉल असेल शेवटच्या इनिंगचा. चांगला बॉल पाहायला मिळाला. इनिंगची होती समाप्ती. 4 षटकाचा खेळ समाप्त झाला आहे आणि प्रथम पाहिलं आपण तर टॉस चढल्यानंतर फलंदाजी करण्याची ज्याप्रमाणे आपण पाहिलं संधी मिळाली, परंतु ज्याप्रमाणे संधीचं सोनं केलं, कारण की गोलंदाजी प्रभावशाली तितकी झाली नाही आहे. प्रभाव गोलंदाजाने तितका दर्शवला नाही आहे, कारण की 22चं षटक 23 धाव्यांचं. त्यानंतर आपण पाहिलं होतं की मग वैभवने सुद्धा धावा केल्या होत्या. रोशन आणि दोन्ही रोशन आपण पाहिले तर दोन्ही रोशनने मात्र धावा इथे खर्च केल्या आणि त्यामुळे आपण पाहिलं तर मग टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 67 झाले. 68 तर टार्गेट आहे. पहा, हे टार्गेट 68चं आहे ना मित्रांनो, परंतु हा आकडा लक्षात ठेवा, कारण की हा आकडा इथून चेस केला जाऊ शकतोय. बोबत बॉईज या टीमला मात्र तुम्ही कमी लेखू नका, कारण की मी त्यांचा खेळ अतिशय जवळून पाहिला आहे आणि कशी किमिया करणारे खेळाडू, म्हणजे ज्यामध्ये आपण पाहिलं तर मग रवी असतील, भावेश असतील, रोशन असतील, त्यांच्याकडे सुद्धा कमालीची फलंदाजी आहे. हा मॅच आहे ना बरोबरीचा होऊ शकतो, कारण की त्यांच्याकडे आपण पाहिले तर फलंदाजी तितकीच टफ आहे. 67 झाले. 68 म्हणजे 68 धावा चेस करायच्यात. पाहूया की या 68 धावांचा पाठला कशा पद्धतीने चेस केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये घेऊ छोटासा ब्रेकमध्ये नक्की जातोय, त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करतोय. वेलकम बॅक, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सह्याद्री ट्रॉफी 2024 एक महत्त्वपूर्ण मुकाबला जो 2 संघांच्या दरम्यान या मैदानावर खेळवला जातो आहे. आपण पाहतोय जय बजरंग पालनपाडा विरुद्ध बोबत बॉईज बोबतपाडा. एक होम ग्राउंडवर खेळणारी टीम, दुसरी टीम आपण पाहिली मालजीपाडा विभागातून बिलॉंग करणारी टीम, आणि या 2 टीमच्या मध्ये एक चांगलं क्रिकेट
जरूर पाहायला मिळेल. जसं म्हटलं जातं की नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल ना तर मग हिशोबापेक्षा जास्त मेहनत मात्र आता या बॅटर्सना करावी लागेल. जिथे आपण पाहिलं तर रवी सोहळे असतील फलंदाज आपण पाहिलं सलामीचे आणि त्यांच्या सोबत आपण पाहिलं तर मग असतील रोशन सोहळे. दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळण्याची क्षमता ठेवणारे खेळाडू आणि जास्त फोकस आपण पाहिलं ना तर या इनिंगवर असणार आहे. खास करून जो ग्रेट बॅटर म्हणजेच रवी सोहळे या खेळाडूवर, कारण की या खेळाडूला आपण मागचं वर्ष पाहिलं तर मग आदिवासी चॅम्पियन ट्रॉफीची जी स्पर्धा पाहिली आहे पण आणि त्या स्पर्धेमध्ये तब्बल 100+ रन्स त्याच्या बॅटमधून आले होते आणि तो असा खेळाडू नक्कीच आपण पाहिलं तर एक कमालीचा मॅग्निफिसंट आणि ग्रेट हिटर बिग हिटर म्हणून त्याची ओळख आहे. पाहूया समोर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आहे सूरज, समोर रवी. पहिला चेंडू शुभेच्छा दोन्ही टीम्सला. अगदी फ्लिक केला, इझिली खेळ हवेत आहे, धोका ठरू शकतोय आणि या वेळेला पाहिलं आपण तर सहज सस्त्यामध्ये विकेट गमावली आहे रवीने. पहिल्याच बॉलवर पहिला मोठा धक्का दिलाय बोबत बॉईज या टीमला आणि जिथे आपण पाहिलं की या मॅचवर जास्त फोकस होतं या खेळाडूकडे जास्त आपण पाहिलं आशा होत्या मात्र आपण पाहिलं त्या आशांवर खरा उतरला नाहीये आणि पहिल्याच बॉलवर तर पाहिला बाद होऊन मात्र तंबूच्या दिशेने परतताना आपण पाहतोय. फर्स्ट विकेट लॉस्ट, बिग विकेट. थँक यू डीजे. जे बॅटर इन भावेश भंडारी आणखीन एक चांगले बॅटर आहेत परंतु सर्वस्व मी तर म्हणेन की ओपनिंग ची जबाबदारी होती ती निभावता आली नाही आहे रवीला. परंतु भावेश त्या बाद झाल्यानंतर आपण पाहिलं की इथून भावेशांना चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. चांगला शॉट होता चंदनच्या माध्यमातून बॅकअप आणि इथे मग रोशन असतील. एक फलंदाज बाद झालाय परंतु एका फलंदाजाने मात्र आपण बाद झाल्यानंतर आपण मॅच गमावू शकत नाही आहे कारण की टीममध्ये असतात टोटल 11 खेळाडू आणि 11 खेळाडूंपैकी आपण बघितलं 11च्या 11 खेळाडूंना आपलं 100% योगदान देणं गरजेची बाब असते आणि ते देण्याचा प्रयत्न करावा लागेल. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र आपण पहिला बॅटची हलकीशी नरेच्या बॉडीला स्पर्श करून चेंडूने थोडीशी दिशा बदलली होती शॉर्ट लेगच्या दिशेनं. आता तत्पूर्वी 2 धावा मात्र इथून प्राप्त केल्या. 68 धावांचा टोटल चेस करायचा आहे तर मग खंबीर आणि मोठी ताबडतोब सुरुवात करण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण की जर ती ताबडतोब तुम्ही सुरुवात मिळवताय तिथे तर मग इथून तुम्हाला मॅच जिंकण्याची मॅचमध्ये येण्याची नक्कीच संधी मिळू शकते आणि संधी निर्माण करायची असेल तर मग इथे प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळावे लागतील. रिवर्सचा फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आपण पाहिला आहे. चांगली फिल्डिंग पाहतोय आपण पॉईंट क्षेत्रामध्ये पांडुरंग सावर पाहायला मिळतात. तिथे चांगली फिल्डिंग गेली. एक्सपिरियन्स खेळाडू आहेत जुने जाणते खेळाडू या टीममध्ये आपण जवळजवळ बघितलं ना मग पांडुरंग असतील त्यानंतर मग भूषण असतील आणि देवा हे खेळाडू भरपूर अनुभवी आणि एक्सपिरियन्स आहेत आणि त्यांच्या अनुभवाखाली आपण पाहिलं तर यंग ब्रिगेड चांगले क्रिकेट खेळत आहे. हा फटका आहे बॅटच्या रडार मध्ये भावेशच्या बॅट मधून हल्ला गेलाय आणि चेट चेंडू आपण पाहिलं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पाणी घेऊन गेला 7 धावांसाठी. हा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार येतोय आणि या षटकाराने धावसंख्येला मिळतोय आकार 9 धावा. धन्यवाद डीजेच्या षटकातील चेंडू फेकून झाली आता 5. क्रिकेट एक स्पर्धा आहे. यश अपयश आपल्या हातामध्ये नाहीये
परंतु आपण खेळायचं कसं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि आता तो खेळ दर्शवण्याचा प्रयत्न हा बॅटर करतोय. हो, सुरेख डिलिव्हरी, कमबॅक, अगदी ब्लॉक हॉलमध्ये चेंडूची हाताळणी केली आहे. भावेशला मात्र आपण पाहिलं इथे काही करता आलं नाही आहे. या चेंडूच्या समोर चांगली गोलंदाजीचं उदाहरण पेश केलं. गोलंदाज सूरजने षटकार पडला, परंतु त्यानंतर एक मोठा कमबॅक. इथे आपण पाहिलं षटकाची समाप्ती झाली. पहिल्या 68 धावांचा पाठलाग करत असताना 1-9 ची सुरुवात. येणारे राहिलेले आता 18 चेंडू आणि या 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आपण पाहिली आहे गरज असेल ती म्हणजेच 58 धाव्यांची. कारण की इथे टोटल आपण पाहिलं तर 10 झालेत. आमचे ऑफिशियल त्याने पुन्हा एकदा काउंट केलं आणि एक धाव काउंट करायची होती. ती काउंट केल्यानंतर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे की इथे 10 धावा झाल्या आहेत. म्हणजे 58 धावा हव्या असतील. 18 चेंडू 58 धावा. एक चांगली पारीची गरज असेल बोबतवाडा टीमला मॅच जिंकण्यासाठी. परंतु पांडुरंग सावर एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. आणि भरपूर उन्हाळे पावसाळे ज्याने क्रिकेट खेळले या मैदानावर, भरपूर अशा स्पर्धा आपल्या गोलंदाजीच्या जोरावर त्याने जिंकवल्यात. असा हा गोलंदाज आपण पाहिला पांडुरंग सावर, जो दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन आता मात्र सज्ज झालाय आपल्या टीमसाठी, जय बजरंग पालनपाडे या टीमसाठी. आणि मी म्हटलं होतं एक्सपिरियन्स द बेस्ट टीचर. आणि पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर क्लीन बोल्ड केलाय आणि रोशन नावाचा खेळाडूला मात्र बाद करत आपण पाहिला. तर या मॅच मध्ये दुसरी मित्र म्हणून टीमची विकेट मात्र गमावली आहे आणि पांडुरंगने आपली पहिली शिकार मात्र या मॅच मध्ये शोधलाय. थँक्यू. न्यू बॅटर इन झाले तर मैदानाच्या आतमध्ये राकेश नानकर. फळक आपण पाहिलं तर 10. पण डॉट प्रमाणे चेंडूच्या हातात सिखाया है, मेहनत करो, रुकना नहीं, हालत कैसे भी हो लेकिन किसी के आगे झुकना नहीं. आणि झुकना तर नाही पडेगा, कारण की चांगला क्रिकेट खेळायचं तर मग मेहनत करावी लागेल. शॉर्ट पिच होती, मिस टायमिंग आहे. विकेटची संधी आहे आणि विकेट क्रमांक 2 या ओव्हर मध्ये मिळवण्यामध्ये यश मिळतंय. पांडुरंग सावर आपल्या गोलंदाजीमध्ये जलवा बिगरत असताना आणि महत्वपूर्ण हा तिसरा धक्का बोबत बॉयज टीमला बसत असताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या मध्ये विकेटची पडझड मात्र पाहायला मिळते. थँक्यू डीजे. इथे आपण पाहिलं तर विकेट मिळवली गेली आहे. महत्वपूर्ण बॅटर इन संदीप. स्टेअर केलाय, चेंडूला कट केलाय गलीच्या दिशेमध्ये. आपण पाहिलं चेंडू जात असताना पाहायला मिळतोय. चेंडू थांबलेला आहे म्हणजे धावा कंप्लीट कराव्या लागतील. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर इथून टोटल भरपूर मोठा दिसतोय. येणारे चेंडू आपण पाहिले तर जवळजवळ जे आपल्याला पाहायला मिळत आहेत 14 चेंडू आणि 57 धावा. हे लक्ष थोडंसं लांब राहिलंय, पण तो लांब आहे म्हणून लढायचा सोडून द्यायचा नाही. डेड बॉल चा इशारा मात्र जरूर आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय, कारण की जवळजवळ आपण पाहते खेळाडू रेडी नव्हते. कदाचित आपण पाहिलं रेडी असते तर मग शिकार आणखीन एक मिळाली होती. ज्यापर्यंत हे लक्ष मोठं आहे, परंतु नक्कीच त्या मोठ्या लक्षाला न पाहता मॅच जिंकण्याच्या अनुषंगाने मात्र खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. जसं म्हटलं जातंय ना की मुश्किलों का दरिया देखकर यूं भाग न जाना मेरे दोस्त, क्योंकि कोशिश किए बिना किसी की जय जयकार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी भी हार नहीं होती. तो अब आपको क्या करना है, कोशिश एक ही ऑप्शन है, वो करनी होगी.
शॉर्ट पिच गेंद है, मिस टाइम हुआ, एक शॉट हवा में, विकेट कीपर आना चाहते थे देवा, लेकिन गेंद गई है डिक्लेरेशन के एरिया में. 2 रन जरूर मिलेंगे. 2 धावा मिळत आहेत. टीमची टोटल 13. अब दिल्ली दूर है यहाँ से. दिल्ली क्या, अब सभी दूर है, मैच भी दूर है. दिल्ली का ही जिक्र नहीं करेंगे. अगर मैच को जीतना है तो अब दूर वाला सोचना होगा, दूर वाला प्रयास करना होगा, क्योंकि अगर आप दूर हिटे नहीं लगाओगे तो फिर आप इस मैच से दूर चले जाओगे, इस टूर्नामेंट से दूर चले जाओगे और कहीं ना कहीं घर जाके बैठोगे. बॉल पाहिला पण तर उछाल घेणारा, काय गोलंदाजी केली जाते. या गोलंदाजीच्या समोर ना आपण पाहिलं मग भावेश सारखा एक चांगला ताबडतोब खेळाडू तो सुद्धा आपण पाहिलं तर कमी पडताना पाहायला मिळतोय. 2 षटकाचा खेळ समाप्त. फलकावर 13 धाबा, गडी गमावले 3. आपण पाहिलं तर जवळजवळ मॅच जिंकण्यासाठी राहिलेले 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये धाब्यांची गरज आपण पाहिली आहे ना, तर 55 धाबा हव्या आहेत. तब्बल 55 म्हणजे 55 रन्स, आणि ते कंप्लीट करायचे असतील तर मग आता प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ मग 25 प्लस धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. एक क्रिकेट का महामुकाबला, आणि या मुकाबल्यामध्ये आपण पाहिला तर मग नक्कीच काहीतरी करायचं आहे, तर मग आता इथून करावंच लागेल. जसं म्हटलं जातं आहे ना कि जब तय किया कि क्रिकेट के मैदान में लड़ना है तो फिर हार क्या और जीत क्या है, अब किस बात से डरना है. भूषण आहेत त्यांच्यासाठी एक इझिली कॅच होता आणि थर्डमध्ये कॅच पकडला जातोय. फलंदाज आणखीन एक बाद होतोय. विकेटची पडझड थांबता थांबत नाहीये आणि बोबत बॉईज टीम पूर्णपणे आपण पाहिलं तर अडचणीमध्ये आले. 55 धावा हव्या आहेत. इथे काय केलंय, रेफर केलंय नो बॉल साठी. चला आमचे थर्ड अंपायर आहेत, नो बॉल साठी रेफर केलंय आणि नक्कीच निरीक्षण करतील, पाहणी करतील आणि आमच्यापर्यंत डिसिजन हा जरूर पोहोचवतील. थँक्यू डीजे बिंद्या. डीजे बिंद्या आहेत आणि फेअर डिलेवरी आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं की इथे रिव्ह्यूची डिमांड नव्हती, परंतु तो रिव्ह्यू गमावलेला आहे, आता मिळणार नाही आहे. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू असतो आणि तो गमावल्यानंतर नक्कीच तुम्हाला मिळणार नाही. जर सक्सेस झाला तर मिळेल, परंतु तो अनसक्सेस राहिला तर नक्कीच तो मात्र आपण पाहिलं तुम्हाला मिळणार नाही आहे. चांगलं कमालीचं क्रिकेट आज आपण पाहिलं तर मग खेळलं गेलं. जय बजरंग पालनपाडा टीमकडून स्वतःचं होम ग्राउंड, स्वतःचं नक्कीच पाठीराखे मोठे असतात. दरम्यान पाहिले आणखी एक क्लीन बोल्ड. दर्शन आए और दर्शन रोशन आए और रोशन चले गए. पाण्यामध्ये नाही पाहिला कधी किल्ला जंजिरा दाखवाल का, ओ नाखवा बोटीनं फिरवाल का, ओ नाखवा बोटीनं फिरवाल का. बॉलिंग ट्रॅकवर असलेले जे गोलंदाज आहेत ना, नितीन, त्याने 2 चेंडूवर 2 शिकार मिळवलेत. तिसरी शिकार मिळवली तर मग मिळतील 500 रुपये. यावेळेला हवेत आहे लगभग तिसरी शिकार आणि मिळवले 3 विकेट. हॅट्रिक कंप्लीट. 500 रुपयाचा मानकरी ठरेल आता मात्र नितीन पार्थ हेमंत लागात यांच्या माध्यमातून 500 रुपये लागू झालेत. डीजे बिंद्या ऑन फायर, जैसे आए तो अपने साथ ऊर्जा लेकर आए. ऊर्जा गेंदबाज को भी दी है. 3 विकेटें उन्होंने भी चटकाई है.
ओ इस बार ये देखो बेहतरीन गेंद, काय अप्रतिम गोलंदाजी ही पाहायला मिळते आहे. आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर आत्तापर्यंत या ओव्हरमध्ये एकही धाव आलेली नाही आहे. 4 चेंडू फेकून झाले आहेत. कदाचित मेडन विकेट षटक आपल्याला पाहायला मिळेल का? ऑन साईडला खेळ आहे मात्र आता नाही आहे. मेडन विकेट षटक नाही तर मात्र इथे धाव आली आहे. एक 15 धाव फळकावर. लक्ष इथून आता लांबच राहिले कारण की तब्बल आपण पाहिलं इथून धावा हव्या असतील. 7 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी जवळजवळ आपण पाहिलं ना तर मग 54 धावा भावेश आहेत. परंतु राहिलेल्या 6 चेंडू आणि 54 धावा. अब ये मैच जीतना है ना मुश्किल ही नहीं नामुमकिन हो गया है. आता फक्त एकच पर्याय आहे की औपचारिकता पूर्ण करावी लागेल. वैया डीजे बिंद्याकडे. माझ्या क्रांतीवीरांचा होत जगात गाजावाजा. रक्त तिळ तिळ आटवून. थँक्यू डीजे बिंद्या. आणि जोश घेऊन आलेत आज, ऊर्जा घेऊन आलेत मंगेश. ए बॉलिंग ट्रॅकर हो हो अगदी आपण पाहिलं तर रिअल टाइम मध्ये नक्कीच हा कॅच कंप्लीट गेला. बॅक टू द बॉलर. कॉटन बॉलची नक्कीच काही सेकंदामध्येच कंप्लीट गेला. रिअल टाइम जर आपण चेक केला ना तर मग टायमर असतं तर चेक केला असतं. थँक्यू डीजे. आता ऊर्जा निर्माण झाली आहे खरोखर. डीजे विंध्या काहीतरी जोश घेऊन आले. डीजे मध्ये काय पॉवर टाकली आहे. धीमा टाकलेला चेंडू पाहायला मिळतो इथे. जरूर अपील केली होती परंतु ज्याप्रमाणे चेंडू टाकल्यानंतर गोलंदाज आपण पाहिलं की पंचांच्या समोर आले. त्यामुळेच आपण पाहिलं की मग जे तुम्हाला हवं होतं जे डिसिजन देणं तितकं पॉसिबल झालं नाही आहे. आणि तेच त्याने म्हटलं की तुम्ही समोर आले आम्हाला काही दिसलं नाही आहे मग आम्ही काहीच देणार नाही आहे. दूर खेळण्याचा प्रयत्न. बॉल पाहावा लागेल. वाईट बॉल. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर जय बजरंग पालनपाडा टीम पूर्णपणे आपण पाहिली तर या मॅचमध्ये दबदबा वर्चस्व जे काय म्हणायचं ते म्हणावं लागेल कारण की चांगला खेळ या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आहे. हा शॉट खेळलाय हवेत आहे. ओ वाडा कॅच. अप्रतिम हा कॅच पाहायला मिळाला शेवटच्या क्षणापर्यंत आणि चिपकलाय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. थँक्यू. विकेट मात्र इथे मिळाली आहे. विकी जवळजवळ आपण पाहिलं तर ही मॅच आता मॅचवर पूर्णपणे पंजा कसलेला आहे आणि जय बजरंग टीम पालनपाडा मात्र विजयाच्या छायेमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. संध्याकाळचं सत्र हमें तो चाय की खुशबू आ रही है और टीम पालनपाड़ा को जीत की खुशबू आ रही है. आखिरी गेंद इस ओवर की शेवटचा चेंडू आहे. जसं म्हटलं जातं है ना वो चाय ही क्या जिसमें शक्कर नहीं है और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर नहीं है. ये मुकाबला टक्कर वाला नहीं हुआ है लेकिन इसके बाद वाले होने वाले मुकाबले वो टक्कर के और बराबरी के हो सकते हैं और इसी के साथ इस मुकाबले को जीत लिया है बड़े मार्जिन से.
जय बजरंग पालनेपाड़ी की टीम ने, क्योंकि अगर देखेंगे ना तो अपने घरेलू मैदान पे खेलना था और प्रेशर बढ़ा था, क्योंकि अपने सपोर्टर ज़्यादा थे और उनके सामने अच्छा परफॉर्मेंस करना बहुत ही ज़रूरी था और वो काम किया है और इस मुकाबले को अपने नाम किया है। तो कॉन्ग्रेचुलेशंस कहेंगे जय बजरंग पालनेपाड़ी टीम को और हार्ड लक कहेंगे बोबत बॉयज टीम को, क्योंकि उन्होंने इस श्रृंखला में अपना योगदान दिया और बेहतरीन परफॉर्मन्स करने का प्रयास किया। मॅन ऑफ द मॅच च्या दिशेने आपण वळूया। मॅन ऑफ द मॅच चे प्रबल दावेदार आहेत अनाद निर्गुण प्रगल्भ